सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत एक महत्त्वाची आणि काहीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे। महापालिकेचे कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे यांनी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्रोतांची प्रत्यक्ष पाहणी केली असून सद्यस्थितीत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नकाणे आणि डॉटरगाव धरणासह इतर स्रोतांमध्ये सुमारे 60% जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती दिली। हा साठा आगामी जुलै महिन्यापर्यंत शहराची तहान भागवण्यासाठी पुरेसा असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नसल्याचं प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आलंय। मात्र वाढत्या उन्हाची तीव्रता आणि झपाट्याने होणारे बाष्पीभवन लक्षात घेता पाणी टंचाईचे सावट टाळण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली। कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे यांनी धुळेकर जनतेला कळकळीचे आवाहन केलंय की पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा। ज्या नागरिकांच्या नळांना तोटा नाही त्यांनी त्यात तातडीने बसून घ्याव्यात, जेणेकरून अपुर्ण पाण्याचा अपव्यय टाळता येईल। पाणी बचतीसाठी महापालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी निमित्ताने देण्यात आले। धुळे शहराच्या पाणी पुरवठ्याचा विचार केला तर आज रोजी आपण नकाने, डेटरगाव आणि इतर जलस्रोतांची पाहणी केलेली आहे आणि सदर पाहणी पाहता सद्यस्थितीत किमान 60% जलसाठा शिल्लक आहे आणि आपल्याला जुलैपर्यंत कोणतीही अडचण येईल असं काही दिसत नाही आहे। त्यामुळे जनतेने घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही। तथापि आपण उन्हाची तीव्रता पाहता किंवा जसा झपाट्याने पाणी जलसाठा कमी होतो त्यामुळे पाणी सांभाळून वापरावं। आपल्या नळांना जर तोट्यानं नळ नसतील तर ते नळ बसवून घ्यावेत, जेणेकरून पाणी वाया जाणार नाही। कृपया मी विनंती करतो महापालिकेतर्फे की आपण पाण्याची बचत करावी आणि काटकसरीने पाणी वापरावं। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।